डॉन 3 मुळे निर्माण झालेल्या वादामुळे बॉलिवूडचा बाजीराव म्हणून ओळखला जाणारा रणवीर सिंग याच्या धुरंधरच्या अभूतपूर्व यशानंतर डॉन 3 मध्ये झळकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण रणवीरनं अचानक यातून माघार घेत अनेकांना बुचकळ्यात पाडलंय. तर रणवीरच्या अशा या बेभरवशाच्या वागण्यामुळे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजना आता त्याला बॅन केलंय. त्यामुळे आता रणवीर सिंगच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचं बोललं जात आहे. तर झालं असं की दिग्दर्शक निर्माता फरहान अख्तरच्या डॉन 3 सिनेमातून बाहेर पडण्याचा रणवीर सिंगने निर्णय घेतला. सुरुवातीला हा विषय केवळ कलाकार बदलण्यापुरता मर्यादित असल्याचं वाटत होतं, मात्र आता तो कायदेशीर वादाच्या दिशेनं गेल्याचं सांगितलं जात आहे. कारण फरहान अख्तर याच्या एक्सेल एंटरटेनमेंटनं रणवीर सिंग याच्याकडे आता 45 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. याशिवाय फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजनंही रणवीर सिंग याच्या विरोधात नॉन कोऑपरेशनचा आदेश जारी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे नेमकं रणवीर सिंगनं डॉन 3 का सोडला आणि त्याच्यात आणि फरहान अख्तर याच्यात नेमका कोणता वाद निर्माण झाला? तर खरं तर ही गोष्ट काही आत्ताची नाहीये, तर ही गोष्ट 2023 मधली आहे. त्यावेळी डॉन फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली. यासोबत रणवीर सिंग याची या सिनेमात मुख्य भूमिकेसाठी म्हणजेच डॉनच्या भूमिकेसाठी निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. यापूर्वी या फ्रँचायझीमध्ये डॉनची भूमिका अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी साकारली होती. एवढंच काय तर डॉन 3 मधला रणवीर सिंग याचा पहिला लुक सुद्धा आणि प्रमोशनल व्हिडिओ सुद्धा प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर सोशल मीडियावर त्याची मोठी प्रमाणात चर्चा सुद्धा झाली होती. मात्र त्यानंतर विविध कारणांमुळे या सिनेमाच्या निर्मितीत सातत्यानं विलंब येत होता. ऑनलाईन वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आलाय की रणवीर सिंगनं चित्रपट निर्मात्यांसोबत झालेल्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे डॉन 3 सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानं डॉनच्या व्यक्तिरेखेची अधिक गडद, आक्रमक आणि तीव्र आवृत्ती साकारायची होती. या पात्रात अधिक प्रभावी संवाद, कठोर भाषा आणि वाढीव ऍक्शन सीन्सचा समावेश असावा अशी रणवीर सिंगची इच्छा होती. दुसरीकडे दिग्दर्शक फरहान अख्तर डॉन फ्रँचायझीच्या मूळ संकल्पनेशी आणि त्यांच्या मूळ दृष्टिकोनाशी प्रामाणिक राहण्याच्या भूमिकेत असल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे दोघांमध्ये कथानक आणि पात्राच्या मांडणीबाबत मतभेद निर्माण झाल्याची चर्चा होती. तसंच सिनेमाच्या निर्मितीत वारंवार होणारा उशीर आणि फायनल स्क्रिप्ट वेळेत तयार न होणं यामुळेही रणवीर सिंग नाराज होता. या कारणांमुळे त्यानं सिनेमातून माघार घेतल्याचे दावे करण्यात आलेत. मात्र महत्वाची बाब म्हणजे रणवीर सिंगनं डॉन 3 सोडण्यामागील कारणांबाबत अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाहीये. त्यामुळे या सर्व चर्चा आणि दावे हे माध्यमांतील अहवालांवर आधारित असून ठोस कारण अजून समोर आलेलं नाहीये.